नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच फोन करून पैसे सोडण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आज शुक्रवार 14 फेब्रुवारी लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याचे 1500 रुपये बँकेमध्ये पुढील 1 तासाच्या आतमध्ये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मोठमोठे असे 2 लाभ बँकेमध्ये तुमच्या जमा होणार आहेत। त्यामधील पहिला लाभ म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये। तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता प्रचंड मतांनी बघा, मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही प्रचंड मतांनी निवडून दिल्यामुळे 3000 रुपयांचा बोनस सुद्धा आज देणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आजपर्यंत 7 हप्त्याचे पैसे घेतले असतील आणि 8व्या हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावर आज 4500 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। खूप मोठी आनंदाची बातमी आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। आत्ताच त्यांनी फोन करून जे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे सोडतात त्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना ऑर्डर दिली आहे की लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आजच शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 ला सोडण्यात यावा असा आदेश दिल्याने आज या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढील 1 तासाच्या आतमध्ये जमा होणार आहे। तसेच लाडक्या बहिणींनो, यामध्ये आजसाठी 12 जिल्हे, उद्यासाठी 12 जिल्हे आणि परवा दिवशीसाठी 12 जिल्हे असे 3 टप्प्यामध्ये 3 दिवसामध्ये 650 कोटी रुपये इतका निधी आता मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींनी तुम्हाला जर 4500 रुपये आजच पाहिजे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये जमा होणार आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पैसे सोडण्याचे आदेश दिले आहेत। आज शुक्रवार आहे। आज शुक्रवारी तुम्हाला पुढील 1 तासाच्या आतमध्ये केव्हाही तुमच्या बँकेमध्ये पैसे येऊ शकतात। SMS मला येणार आहे, तर यामध्ये तुमची बँक कोणती आहे महिलांनो, हे सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यावर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हे पैसे येणार आहेत। यामध्ये बघा, सर्वात पहिला आता पुढील 1 तासाच्या आतमध्ये पैसे येणार असलेल्या या बँका सांगतो। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे लाडक्या बहिणींनो। आता लाडक्या बहिणींना पहिली जी बँक आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। या पोस्ट ऑफिस बँकमध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना पुढील 1 तासांच्या आतमध्ये हे पैसे आज शुक्रवारीच तुम्हाला 1 तासांच्या आतमध्ये जमा होणार आहेत। त्यानंतर दुसरी बँक मोठी आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। या सरकारी बँकेत सुद्धा तुम्हाला पुढील 1 तासाच्या आतमध्ये पैसे जमा होणार आहेत। यामध्ये तुम्ही खाते खोलले आहे का नक्की बघा। त्यानंतर तिसरी महत्त्वाची बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, सर्वात मोठी बँक आहे लाडक्या बहिणींनो। या बँकेत लाखो महिलांनी खाते आता खोलले आहे, तर या बँकेमध्ये सुद्धा पुढील 1 तासाच्या आतमध्ये तुम्हाला 4500 किंवा 1500 रुपये बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यानंतर चौथी बँक ती म्हणजे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकमध्ये सुद्धा ही सरकारी बँक आहे, तुम्हाला पण माहीत आहे। यामध्ये सुद्धा लवकरात लवकर पुढील 1 तासांच्या आतमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर 5वी बँक आहे महत्त्वाची, बँक ऑफ बडोदा। या बँकेमध्ये जर तुम्ही खाते खोलले असेल तर तुम्हाला सुद्धा 1500 रुपये आता 4500 रुपये 1500 रुपये तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये या बँकेच्या खात्यामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये तसेच कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत, तसेच कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे 4500 रुपये मिळणार आहेत, याची सुद्धा माहिती तुम्हाला पुढील 2 मिनिटाच्या आतमध्ये समजावून सांगतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अर्धवट व्हिडिओ पाहणाऱ्या किंवा अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या महिलांना कोणतीच माहिती मिळत नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ 100% पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। मी तुम्हाला ही मोठी माहिती लगेच सांगतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी आता मी सांगितले त्या लाडक्या बहिणींना बघा, आता आम्ही सांगितले त्या बँका सोडून
इतर बँकेमध्ये जर तुम्ही खाते खोलले असेल तर त्यांना पुढील 1 तासानंतर बघा 1 तासाच्या आतमध्ये आता आम्ही सांगितले त्या बँकेमध्ये पैसे येणार आहे आणि आता इतर बँकांमध्ये 1 तासानंतर केव्हाही तुमच्या बँकेमध्ये पैसे आल्याचा SMS येऊ शकतो। परंतु आता शासनाने निवडलेल्या या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आता असणं गरजेचं आहे। बघा आज 14 जानेवारी आहे, शुक्रवार आहे, तर यासाठी आजसाठी ज्या महत्त्वाचे जे 12 जिल्हे आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते असणार आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज शुक्रवारसाठी 12 जिल्हे निवडले आहेत, उद्यासाठी 12 जिल्हे निवडले आहेत आणि परवासाठी 12 जिल्हे निवडले आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा आता प्रशासनाने निवडलेल्या 12 जिल्ह्यामध्ये आहे का पाहणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला आता 1500 रुपये नाही तर चक्क 4500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच फोन करून ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडतात त्या महिला व बाल विकास मंत्री यांना फोन करून तशी ऑर्डर दिली आहे। त्यामुळे पुढील 1 तासाच्या आतमध्ये आता आम्ही सांगितलेत त्या बँकामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत। हे पैसे किती जमा होणार आहेत तर बघा, तुम्हाला 1500 रुपये तर जमा होणारच आहेत किंवा तुम्हाला लाडक्या बहिणींना काही लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांना 4500 रुपये देखील जमा होणार आहेत। तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अत्यंत मोठी माहिती आता राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आले आहे। तर बघा कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवार दिनांक 14 जानेवारी 2025 ला या दिवशी म्हणजे आजच 4500 रुपये काही महिलांना जमा होणार आहेत तर काही महिलांना 1500 रुपये जमा होणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता यामध्ये राज्यातील काही लाडक्या बहिणींना 2 प्रकारचे SMS पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला येणार आहे। पहिला बँकेचा SMS येणार आहे तो म्हणजे 4500 रुपये आल्याचा आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला 1500 रुपये आल्याचा SMS तुम्हाला येणार आहे। तर काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये येणार आहे। तसेच आता आजसाठी 12 जिल्हे तुमच्यासाठी निवडले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता 4500 रुपये कोणला येणार आहेत आणि तुम्हाला 1500 रुपये कोणला येणार आहेत। तर सर्वांनी यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अत्यंत मोठी माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजच द्यायचा यासाठी आताच 650 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे। हा 650 कोटी रुपये निधी फक्त आज शुक्रवारसाठी आलेला आहे, म्हणजेच याच 12 जिल्ह्यासाठी 650 कोटी रुपयेचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यासाठी आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्हे निवडण्यात आले आहेत। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऑर्डर दिल्याने आजच तुमच्या बँकेच्या खात्यावर 4500 रुपये तर येणारच आहेत किंवा तुम्हाला 1500 रुपये पर्यंत सुद्धा ही रक्कम येऊ शकते। तर कोणत्या महिलांना 4500 रुपये मिळणार आहेत आणि कोणकोणत्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी लगेच सांगतो। ही तुम्हाला माहिती समजणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये जे 4500 रुपये येणार आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता बघा कसे येणार आहेत तर ते मागील 2 महिन्यापासून ज्या ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतला नाही तर त्यांना 3000 रुपये येणार आहेत। तर काही लाडक्या बहिणींना 4500 रुपये ते येणार आहेत। ते म्हणजे कसं बघा, मागील 2 महिन्यांचे 3000 रुपये आणि उरलेला आता 8व्या हप्त्याचे तुम्हाला 1500 रुपये असे टोटल 3000 अधिक 1500 4000 रुपये येणार आहेत। तसेच यामध्ये काही लाडक्या बहिणींना आतापर्यंत 7व्या हप्त्याचे आतापर्यंत म्हणजे 7च्या 7 सर्व काही हप्ते घेतले असतील, जमा झाले असतील तर त्या लाडक्या बहिणींना फक्त 8व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। तर आता लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे आज शुक्रवारसाठी जमा होणार आहेत। तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो काळजीपूर्वक तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे। बघा आता कोणकोणते 12 जिल्हे आहेत ते आज शुक्रवारसाठी तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। तर बघा यामधील पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव, दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर, तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर, चौथा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर, 5वा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, 6वा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, 7वा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, 8वा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे, त्यानंतर 9वा जिल्हा आहे ती म्हणजे नांदेड, 10वा जिल्हा आहे
तो म्हणजे नागपूर, 11वा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी आणि 12वा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग। लाडक्या बहिणींनो, या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आज सोडण्याचे आदेश दिले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।